शब्दाशिवाय अर्थ प्राप्त होतो, प्रश्नाशिवाय उत्तरं मिळतात, अशी काही लोक समाजामध्ये आपल्याला दिसतात. जनकाकडे गेला तर जनक त्याने बघितला, कसा तरी प्रवेश मिळाला. महाद्वारातून मध्ये गेल्यानंतर जनकाला बैठवता तो एका वेगळ्या अवस्थेमध्ये, घृणास्पद अवस्थेमध्ये, सुंदर सुंदर मुली, अर्ध नग्न असलेल्या मुली, कोणी पाय दाबताय, कोणी हात दाबताय, फुलांची शय्या केलेली, असा विलासामध्ये रमताना तो दिसला. त्याला बघितला आणि चटकन तो वापस फिरला. जनकाने बैठा, अरे थांब, कशाला आलास तू, थांब, आजच्या दिवस मुक्काम कर. तिकडे गुरुची आज्ञा. आवडलं नाही त्याला जनक, पण तोही सांगतो आणि गुरु म्हणते तसं कशाला आलास, थांबला, रात्री मुक्काम केला. त्याला एक खोली दिली मुक्कामासाठी. खुंटेला त्यांनी लंगोटी टांगलेली आहे. सकाळची वेळ, जवळ नदी वाहत होती आणि स्नानासाठी नदीकडे गेला. एक डुबकी मारली पाण्यामध्ये. वर बघतोय खूप मोठा प्रकाश दिसला, जाळ दिसला, कशाला तरी आग लागली आणि लक्षात आली की राजवाड्याला आग लागलेली आहे आणि जोरात तो पळत सुटला. जोरात पळत सुटला त्या दिशेने. अर्ध्या रस्त्यामध्ये जनक वाळवंटामध्ये उभा होता. त्याच्या जवळून जात असताना जनकाने त्याला थांबवलं. थांब. जनकाच्या चेहऱ्यावरच हास्य तसंच होतं. सुंदर मुलींच्या सहवासातला जनकाचा चेहरा आणि इथला चेहरा सारखाच होता. जनकाने त्याचा हात पकडला. कुठे चाललास तो? म्हटला, राजवाडा जळतोय. कुणाचा राजवाडा? आपलं काय जळतंय? आपलं होतच काय? तू का पळतोस? तो म्हटला, माझी लंगोटी त्या खुंटीला अटकलेली, ती जळल म्हणून मी पळतोय. चटकन तोच भानावर आला की लंगोटीसाठी धावणारा मी आणि पेटलेला राजवाडा बघितल्यानंतर शांत चित्ताचा हा माणूस. भगवंत आपल्याला आणखी एका अशा राजाकडे नेत आहे. ययातीच्या मुलाकडे नेत आहे. ययाती देवयानीचा मुलगा. कथा असे की ययातीने आपल्या मुलाला तरुण पण मागितलं. तो म्हातारा होत चालला आणि त्याला भोग आणखी भोगायचे होते आणि अक्षम झाल्यामुळे, इंद्रिय सक्षम नसल्यामुळे तो ते भोगू शकत नव्हता. म्हणून आपल्या मुलाला म्हणाला की तुझं तरुण पण मला दे. आज किडनी आपण घेतो, मागतो आणि देणारे लोक आहेत आपल्याला माहिती आहे. आज सगळं प्रगत झालेलं आहे तंत्रज्ञान. म्हणून किडनी आपण घेऊ शकतो, डोळे आपण दुसऱ्याचे घेतो हे आपल्याला माहिती आहे. मरणाच्या अगोदर काही घंटे डोळे जर काढले तर ते कामी पडत हे आपल्याला माहिती आहे. पण चक्क तरुण पण असेल त्यावेळेस काहीतरी साधना वगैरे. तो याचा भाऊ होता यदुराजाचा. यालाही विचारलं होतं की तुझा तरुण पण दे. तो म्हटलं मी नाही देणार. हा थोडासा विचारी होता. किती तरुण पण जर घेतले ती इच्छा थोडी संपणार आहे. म्हातारा तर माणूस होतो ना, मन थोडंच म्हातारा होतं. ते तर सदैव तरुण असतात. भोगान भुक्ता वयमेव भुक्ता, तपोन तप्तम वयमेव तप्ता, तृष्णान जीर्णा वयमेव जीर्णा. आपण म्हणतो मी भोग भोगले, नाही भोगले, भोगाने आपल्याला भोगलं. मी इतक्या वर्षापासून भाकरी खातोय, तो नाही भाकरीने तुला खाल्लं. तुझं वय कमी झालं की नाही? भाकरीने तुला खाल्लेलं आहे. तपोन तप्तम वयमेव तप्ता, तृष्णान जीर्णा वयमेव जीर्णा. तृष्णा म्हातारी होत नाही, मी जीर्ण होतो. जीर्ण होतो माणूस. आतली तृष्णा टवटवीत असते, तरुण असते. वासना कधीच म्हातारी होत नाही. आणि म्हणून विचारी यदुराजाने आपलं तरुण पण दिलेलं नाहीये. माझ्या वडिलांना एक तरुण पण देऊन काय फायदा आहे? हजारो मिळेल तरी त्यांची ती अपेक्षा कधी संपणार नाही. आणि जर दृष्टी जरा बदलली तिथंच ते थांबून जाऊ शकतं. तरुणपणाची काहीच आवश्यकता नाही. हा यदू राजा झाला आणि राजा झाल्यानंतर हा एक विहरणासाठी जंगलामध्ये गेलेला असतो.
आणि जंगलात विहरणासाठी गेल्यानंतर एका वृक्षाखाली खाली बसलेला एक यती त्याने बघितला, एक अवधूत त्याने बघितला. जीवनमुक्त अवस्थेमध्ये असलेला अत्यंत प्रसन्न चेहऱ्याचा तो ऋषी त्याने बघितला. नाही त्याने दत्तात्रय बघितला, दत्तात्रय प्रभूंना त्याने बघितलं. दत्तात्रय प्रभूंना बघितल्यानंतर तो नतमस्तक झाला. बघण्यामध्ये आपलं जीवन जातं, खूप बघत राहतो, इच्छा आपल्याला खूप बघतो, पण असं एक दृश्य असतं की सगळं बघायचं संपलेलं असतं. श्री प्रभूंना बघण्याची इच्छा असलेला एक माणूस श्री प्रभूकडे गेला आणि बघितलं. श्री प्रभू म्हणाले तुझे डोळे जातील. तो म्हटलं कामच काय प्रभू, तुला तर बघायचं होतं, फक्त डोळ्याचं कामच काय. जगातल्या सगळ्या चांगल्या गोष्टी त्या चेहऱ्यावर प्रतिबिंबित होत होत्या. अत्यंत प्रसन्न आणि तेजस्वी असलेला तो चेहरा. मुक्ती कशी असते, असे असते, बघा त्या चेहऱ्याकडे, असा तो चेहरा. जसं वैराग्य कोरून बनवलेली ती मूर्ती आहे, तेजाच्या मधला गाभा त्याच्यामध्ये टाकला, त्या हृदयामध्ये तो गाभा आहे आणि त्याची आभा, त्याची प्रभा त्या ठिकाणी जमते. चंद्राचे सौम्य किरण त्या चेहऱ्यावर प्रकट होत आहे. राजा फक्त बघतच राहिला. राजाने काय बघितलेलं नसतं, पण सगळं त्याला शिळ वाटायला लागलं. कृष्णदेवरायाने बघितलं स्वामी श्री चक्रधर प्रभूंना जेव्हा लोणारला, आणि स्वतःकडे बघतो, माझ्या अंगावर राजवस्त्र आणि मी, माझा चेहरा कसा आहे, सोबत माझे शिपाई, याच्याजवळ कोणीच नाही, अंगावर माझ्या कपडे, याच्या अंगावर कपडे नाही, माझ्या हातामध्ये सत्ता, याच्या हातामध्ये भिक्षेचं पात्र सुद्धा नाही, पण कसा तेजस्वी आहे, किती विलक्षण सौंदर्य, विलक्षण लावण्याने नटलेला आहे. पुजारी म्हणाला ते बरोबर आहे. राजा भिकारी होऊन श्री चक्रधर स्वामींकडे बघत होता. पायात चप्पल नसलेला माणूस, अंगावर कपडा नसलेला माणूस, डोक्यावर मुकुट नसलेला माणूस. भिकाऱ्याची श्रीमंती असते, सगळ्यात शेवटची श्रीमंती म्हणजे हातामध्ये भिक्षेचा कटोरा, तोही नसलेला माणूस. पण एक दैवी तेज स्वामींच्या चेहऱ्यावर त्या राजाने बघितलं, कृष्णदेव राजाने. तीच अवस्था झाली यदुराजाची. आणि मग यदुराजा विचारतो, बघतो, आणि त्या ठिकाणी नतमस्तक होतो. तुकोबाने वर्णन केलेलं आहे, नमन माझे गुरु राया, नमन माझे गुरु राया, नमन माझे गुरु राया, नमन माझे गुरु राया. महाराज दत्तात्रेया, दत्तात्रय प्रभूंनी विचारलं, कुठून आलात तुम्ही? कसा असं अद्भुत एखादा महापुरुष, असं काय एखादा कलाकार भेटलाय की पहिला प्रश्न की कुठं असतात, कुठून आलात? एवढे प्रसन्न कसे तुम्ही? कुठली साधना केली? हे दिलं कोणी तुम्हाला? कोण आहेत तुमचे गुरु? भारताचा गामा पैलवान होता, मुसलमान,
कृष्ण भक्त होता. विदेशामध्ये गेला, रशियामध्ये गेला आणि तिथल्या मोठ्या पैलवानासोबत शेवटची कुस्ती लागली तिची. गामा दिसायला छोटा होता, त्याच्यापेक्षा 1.5 फूट उंच तो पैलवान. लोक एकमेकाकडे बघत होते आणि म्हणत होते हे मरते आता, कशाला उठले कोणास कुठलाय भारतातले म्हणते वाचत नाही. बळभंड शरीराचा तो दुसरा पैलवान तोही हसत होता, गामाकडे बघत होता. त्यालाही गामाची किव येत होती, वाटत होती की याने निघून जा, होईल थोडासा अपमान पण वाचल ना तो. गामाचा लीडर होता, तो आकाराला बघून थोडाच घाबरत होता. मोठ्या हत्तीला लहानसा माणूस अंकुशाने ताब्यात घेतो, त्याला माहित होतं त्याला ताब्यात कसं घ्यायचं. कुस्ती सुरू झाली, पहिल्याच ह्याच्यामध्ये त्याला उचलला, पटकन चित्त पाठवर त्याला झोपवलं. तो थक्कच झाला पडता, त्याला काही सुचलंच नाही. त्याला कळण्याच्या आत तो पाठीवर झोपला, पाठीवर पडला, माती त्याच्या पाठीला लागली. गामा उठून बाजूला उभा राहिला आणि त्या पहिलवानाने त्या रशियाच्या गामाला विचारलं, मला पहिले तू सांग, पहिले हे सांग मला, तुझा गुरु कोण आहे हे सांग पहिले मला. सांग गुरु कोण आहे तुझा. तो म्हटला माझा गुरु सांगायचा तुला माझा गुरु सांगायचा. सगळ्या शरीराचे कान कर आणि लक्षात ठेव, सगळ्या शरीराचे कान करून ऐक. माझा गुरु कृष्ण माझा गुरु आहे, गोपाल कृष्ण माझा गुरु. अवधूता गुरु कोण. यदुराजाने प्रश्न विचारला. ऐश्वर्य संपन्न असलेल्या राजाने एका यतिमुनीकडे बघावं आणि त्याला प्रश्न निर्माण व्हावा. पृथ्वीचं राज्य मिळालं तरी अपूर्ण आहे जर समाधानी नसेल तुमच्या जीवनामध्ये. समाधानी नसेल तर अपूर्ण आहे. सुखाची व्याख्याच वेगळे. अनुकूल वेदनीयम सुख, प्रतिकूल वेदनीयम दुःख. सुख म्हणजे अनुकूल वेदना, पैशाने असतीलही नसतीलही, खुर्चीमुळे असतीलही नसतीलही, पण ते ज्याच्यामुळे तुमच्यामध्ये निर्माण होतात ते शोधणं महत्वाचं आहे. ते शोधणं महत्वाचं आहे. असा एक आनंद त्याला त्या अवधूताच्या चेहऱ्यावर दिसलेला आहे, जो कुठंच नाही दिसला. लोक तर म्हणतात आम्ही आनंदी आहोत. नाही, कुठंतरी एक चिंतेची छटा, एक रेष असते, काळजीची एक डाग असतो, टेन्शन चेहऱ्यावर दिसतो. आज तर कुठल्याही माणसाचा हात तुम्ही हातात घेऊन सांगू शकता की तो टेन्शन मध्ये आहे, त्याला ते 100% पटणारच. भौतिक वस्तूमध्ये आनंद नाही. तस्मिन दृष्टे परावरे, त्या परावराला बघितल्यानंतर तुम्हाला तो भेटेल. माझ्या आजच्या अनेक प्रवचनामध्ये मी एक गोष्ट सांगितलेली आहे. 5व्या-6व्या वर्गातली एक छोटीशी मुलगी आपल्या प्राध्यापक आईला विचारते, आई ग माणसाचा देव भेटेल का असं ती विचारते. आणि ती सांगते रामाचं मंदिर, आमचं मंदिर. मग ती सांगते की हा हिंदूचा आहे, तो मस्जिद मुस्लिमानांची, ख्रिश्चनांची चर्च आहे, मला माणसाचा देव. आणि ती निरुत्तर होते. ती जाते आणि शाळेतून परत येताना एका बगीच्यामध्ये थांबते. तिथं बाकावर बसलेल्या म्हातारीकडे बघते आणि बघितल्यानंतर तिच्या टवटवीत आणि प्रसन्न चेहऱ्याकडे बघते. तिच्या जवळ जाते, समोरच्या बाकावरती बसते, फक्त पाहत. म्हातारी हसली असते, खरंच तोंडात दात नसतो, डोळे किलकिले, पांढरे केस, चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या. या सगळ्या गोष्टीवर मात करून आनंद बाहेर शिरपत असतो. मुलगी तिकडे बघते, ती मुलीकडे बघते आणि जेव्हा उठतात आपापल्या घरी जातात, सुनबाई विचारते, सासूबाईने खुश दिसतात. त्यावेळेस ते सांगते मी आज माणसाचा देव बघितला. हिची आई विचारते, चिंके लयच मस्त दिसते तू आज, स्वारी खुश आहे. मग ही उत्तर तेच देते, असा तो आनंद ज्याला जात नाही, ज्याला धर्म नाही, ज्याला पंथ नाही. आणि यालाच परमेश्वराने चक्रधर प्रभूने आनंद तो असा शब्द वापरला. आनंद शब्दे ईश्वर भूमीची असं सूत्र, 2 सूत्र खर्ची केले या शब्दासाठी. 2 सूत्र खर्च केले.
अशा त्या आनंदमय चेहऱ्याकडे तो यदुराजा बघतोय आणि तो विचारतोय, मी प्रभू तुमचं आगमन, तुमचे गुरु तुम्हाला हे कसं मिळालं, हे कसं प्राप्त झालं तुम्हाला? हे पैशाच्या ढिगामध्ये आम्हाला उपलब्ध होत नाही, खुर्चीमध्ये आम्हाला ते भेटत नाही, आमच्या ताकदीमध्ये आम्हाला ते उपलब्ध होत नाही. खूप माणसं मारून एखादं राज्य हस्तगत केल्यानंतर राज्य तर हातात येतं, पैसा तर हातात येतो, पण आनंद आमच्या हातामध्ये येत नाही. हे तुम्हाला कुठं उपलब्ध झालं? हातामध्ये शस्त्र न घेता, कुठल्या खुर्चीवर न बसता, पैशाला स्पर्श न करता हे आले कसं तुमच्याकडून? हे तुमच्याकडून कुठून आलेलं आहे? आणि मग त्यावेळेस त्यांनी जे उत्तर दिले की हे राजा, मला जे मिळालेलं मी 24 गुरूंकडून घेतलेलं आहे. माझ्यामध्ये गुणग्राहकता आहे. ही गुणग्राहकता ज्या माणसाकडे असेल त्याच्या चेहऱ्यावर तो आनंद प्रकट होत असतो. गुण ग्रहण करण्यासाठी, त्या शक्तीसाठी तुमच्यातली असूया, तुमच्यातला मत्सर, षडविकार बाजूला जावे लागतात. ती गुणग्राहकता माझ्यामध्ये. आणि या 24 गुरूंचा मी त्यांच्याकडून मी ऋण घेतलेला आहे. प्रत्येकाकडून मी शिकलो. ही गुरु जी आहेत ना माझी, काही पशु आहेत त्याच्यामध्ये आणि काही जड आहे, त्यांना जीवच नाही, असे काही माझ्याकडे गुरु आहेत. त्या गुरूंकडून मी हा अभ्यास केलेला आहे. त्या गुरूंकडून मी अभ्यास केला. तर पहिला गुरु या ठिकाणी ते सांगतात अवधूत की मी पृथ्वीला गुरु केलेला आहे. आणि हा पृथ्वीकडून मी क्षमा शिकलो. क्षमा, पृथ्वीसारखी क्षमा कोणाकडे आहे? कोणाकडेच क्षमा नाहीये. तिच्या संदर्भात अपराध घडला तरी ती तिला क्षमा करते. क्षमा शस्त्र करे यस्य दुर्जनम किम करिष्यति. भगवंताने 16व्या अध्यायामध्ये आसुरी संपत्तीचं आणि दैवी संपत्तीचं वर्णन करत असताना दैवी संपत्तीचे जे 26 गुण सांगितलेत ना, त्यात एक आहे क्षमा. तेज क्षमा धृती शौच मद्रोहो नातिमानिता. क्षमा त्या पुरुषाकडे असते. क्षमा दुर्योधनाकडे जर असती तर दुर्योधन शांत बसला असता. असं नसतं म्हटला, सुईच्या टोकावर बसेल इतकीही माती मी देणार नाही. आणि पांडवांनी ते लक्षात नसतं ठेवलं. त्यांच्यामध्ये क्षमा जर असती तर तेही चिडलेले आहेत. क्षमा जर असती तर द्रौपदी दुर्योधनाला पडल्यानंतर असं नसते म्हटले पाण्यामध्ये. आंधळ्याची मुलं आंधळी असतात. तिने क्षमा केलेली नाही दुर्योधनाला. आणि इथंच सुरुवात झाली महायुद्धाची. युद्ध कुरुक्षेत्रावर झालं हे खरं असलं तरी त्याची सुरुवात सुईच्या टोकावर झालेली आहे. सुईच्या टोकावर क्षमा झाली. आपण कमजोर असल्यामुळे काही करत नाही याला क्षमा नाही म्हणतायत. तुम्ही समर्थ आहात तरी तुम्ही त्याला काही केलेले नाही अपराधाला, हे आहे क्षमा. आम्ही कमजोर असतो, आमच्याकडे कुठेही क्षमा. दोघांचे भांडणं झाले एका गल्लीमध्ये, रस्त्यावर भांडणं झाले. तो माझ्या गावात आहे, मग तुला सांगतो. तो मी येतो तुझ्या गावामध्ये, बघू काय करतो. आला गावामध्ये, हे आलो म्हणजे तुझ्या गावामध्ये. त्याने आणखी माघार घेतली. गावात काय येतो म्हणजे माझ्या गल्लीत आहे ना, मग तुला दाखवतो ना कसं काय ते. तो मी येतो गल्लीमध्ये. आला तो गल्लीमध्ये, हे आलो म्हणजे तुझ्या गल्लीमध्ये. म्हणजे इथं गल्लीमध्ये काय आलं? अरे गल्लीत काय येतो म्हणजे माझ्या घरी आहे, मग तुला सांगतो म्हणजे मी येतो तुझ्या घरी. ते गेलं घरी त्याच्या. आलो म्हणे तुझ्या घरी. बर, खूप हिंमत केली तू. माझ्या स्वयंपाकघरात आहे ना, तर दाखवतो तुला माझा हिसका कसा आहे. येतो स्वयंपाकघरात, गेलो स्वयंपाकघरात. आलो म्हणे स्वयंपाकघरात. माझा चहा पिऊन तरी जाय, दुसरं काय करतो. क्षमा केली त्याने. क्षमा दुबळा माणूस करू शकत नाही. आणि मग क्षमाशील होण्याच्या अगोदर तुम्हाला काहीतरी करावं लागेल. तुम्हाला समर्थ बनावं लागेल, तुम्हाला सशक्त बनावं लागेल. बिमार माणूस क्षमा करू शकत नाही, तो चिडचिडा असतो, ताकद कमी असते. तुम्हाला समर्थ बनावं लागतं. पृथ्वीचं उदाहरण या ठिकाणी दिलेले अतिशय गोड अशा प्रकारचं उदाहरण दिलेलं. खूप गोड उदाहरण. पृथ्वीसारखं श्रीमंत कोण आहे? पृथ्वी क्षमा करते याचं कारण आहे किती संपन्न आहे, ऐश्वर्य संपन्न आहे, वैभवशाली आहे ती. तिच्याकडे माती म्हणून आपण बघितलं, तिच्यातला गुन्हा मी नाही सोडलं तिला. म्हणलं पागल कुठली, वेडी, अकलीचा पत्ता नाही तुला. तुला फसवलं, त्या शेतकऱ्याने फसवलं
तुझ्या समोर काय ठेवलं माहिती आहे? ती म्हणे माहिती आहे मला सगळं, माझ्या समोर काय ठेवलं. मला तुझ्या लेकराच्या कातड्यामध्ये भूस भरला आणि तुझ्या समोर ठेवलं. ती म्हणे तेही मला माहिती आहे. अरे तुला माहिती आहे, तुला पाना कसा फुटला, तू चोरला काय नाही? ती म्हटली शास्त्री, माणसाला समजावून सांगायचं सगळं मला कळतंय. तू मला फसवतोय मला माहिती आहे, मी फसते हे मला माहिती आहे, पण तरी मी जाणून बुजून फसते. फसताना मला आनंद होतो. फसताना जगात कुणालाच आनंद होत नाही, तुला कसा आनंद होतो? ती म्हटली शास्त्री बा, माझं जे प्रेम आहे ना, माझं जे वात्सल्य आहे ना, हे जिवंत वात्सल्य आहे. माझ्या बाळाचं कातडं बघितलं की खळखळ मला पाळणं सुटतो. बस मला तेवढंच पुरेसं आहे. माणसाला विचारा तुम्ही, तुझं वात्सल्य कुठं जळालं रे? तुझं बाळ ब्राऊन शुगरच्या अधीन झालं, गटारामध्ये दारू पिऊन पडलं, तुला शिव्या देते आज, ते तुला सांभाळत नाही. थेरड म्हणतं, म्हातारा म्हणतं. त्यालाच विचारा, तू चुकला का मी चुकले? माझ्या बाळाचं कातडं मला पुरेसं आहे. आणि ते मेलं ना माणसाच्या स्पर्शाने मेलं, या अपयशी माणसाच्या स्पर्शाने. अशा एका स्पर्शाच्या शोधामध्ये मी आहे. माझ्या बाळाला ज्यावेळेस संत ज्ञानेश्वरांनी स्पर्श केला ना, त्यावेळेस ते वेद बोलायला लागला. अग्निवेळे पुरोहितम वेद म्हणायला लागला. असा एक स्पर्श, जिवंत स्पर्श. माणसाला सांग तुझा स्पर्श तपासून घे म्हणा, स्पर्श तपासून घे. त्यात जिवंतपणा राहिलेला नाही, संवेदना राहिलेली नाही. तुझं तू तपासून घेण्याचा. जनावरांमध्ये गुण आहेत का? काही जनावरांमध्ये गुण आहे. मांजरीमध्ये गुण आहे, कुत्र्यामध्ये गुण आहे प्रामाणिकपणाचा. त्या 24 गुरुतला नाही सांगत मी, तुमच्या जवळच सांगतोय. कुत्र्यामध्ये गुण आहे. उपाशी राहील 4 दिवस, पण मानक टाकून गेल्यानंतर चिडणार नाही. माणूस चिडल, कुठं मेला होतास, आल्यानंतर तितक्याच प्रेमानं त्याच्या भोवती गेल्याने त्या मालकाला ते चाटल. उपाशी अवस्थेमध्ये चाटल त्याला. महाराणा प्रतापांना चेतक घोड्याने सुरक्षित ठिकाणी पोहोचवलं. इतका थकला की महाराणा प्रताप खाली उतरले, पाठीवरून हात फिरवला आणि त्याने प्राण सोडला. जनावरांमध्ये काही गुण आहे. त्या दिवशी डांगरे सांगितला, थोडासा चुकीचा सांगितला. एक कुत्र्यामध्ये इतका प्रामाणिकपणा आहे. प्रत्येक वस्तू अनुकरण करण्यासारखी, शिकण्यासारखी प्रत्येक वस्तू. या सगळ्या वस्तू ज्याच्यावर असतात, सगळ्या वस्तूचा निवास ज्याच्यावर आहे, तिथं सगळ्याची गुरु आहे ना, सगळ्यांची गुरु आहे ती. तिच्याच बळावर तर सगळे आहे. तिचंच अन्न खाणारे सगळे आहेत, तिच्यातलंच पाणी पिणारे सगळे आहेत. हे यदुराजा, तू यदुवंशाचा मूळ पुरुष आहेस, यदुवंशाचा मूळ पुरुष. अरे मी तुला सांगतोय की पहिला गुरु मी कोणता केलेला आहे. सर्वांगी विदारिती भूते परी पृथ्वी न सोडी धैर्याते. पृथ्वी आपल्या धैर्याला सोडत नाही, सगळ्या बाजूने भूत तिचं विधान करता सोडत नाही. तैसे देहांत ही पातल्या धर्माते न मोकली मी. देहांत जरी पातला, प्राणांते असा प्रसंग आला तरी मी माझा धर्म सोडत नाही. धर्माशी मी इतका निगडीत आहे, इतका मी चिपकून आहे धर्माशी. तोल आहे माझा धर्मामध्ये. भगवान श्रीकृष्ण, मी तुम्हाला सांगितलं की व्यासांनी त्या ठिकाणी बघितलेलं आहे. महर्षी व्यासांनी सगळ्या जगाचे गुरु आहेत. व्यासोच्चिष्टम जगत सर्व. त्या महर्षी व्यासांच्या कडे राजसूय यज्ञाच्या वेळेला धर्मराजा गेले. समारोपाचा कार्यक्रम. म्हणाले, तुम्ही वयोवृद्ध, तपोवृद्ध, ज्ञानवृद्ध आहात. आम्हाला तुमची पूजा करायची आहे. सोन्याचं सिंहासन केलंय, त्याच्यावर बसा तुम्ही. 88,000 ऋषी आहेत. ही सगळी जनता पूजन करू द्या, तुमचा नमस्कार करू द्या. त्या ज्ञानाला नमस्कार करायचे आम्हाला. बसल्या बसल्या व्यासांनी सांगितलं, माझी कशाला पूजा करतो? तो प्रवेशद्वाराजवळ, तो गेटवर खेळतोय ना 12 वर्षाचा मुलगा, त्याची पूजा करा. माझ्यापेक्षा मोठ्या सगळ्या गुणांनी.
किती तृप्त आहे 5000 वर्षापूर्वीचा म्हातारा माणूस. म्हणून तर संन्यासी एक अवस्था आहे ती वयाशी संबंधित नाही. नाही तर म्हाताऱ्याला सांभाळणं अवघड होतं. माझं नावच नाही पत्रिकेत आहे तर बारीक अक्षरात आहे, माझं नावच नाही घेतलं, मला कोणी विचारतच नाही. अरे कसं विचारतील, कटकटी सारखा करत राहतो. मी हे केलं, मी ते केलं, बोर होऊन गेले सगळे. तृप्त आहे म्हातारा. धर्मराज त्या मुलाकडे गेले, तो प्रवेशद्वाराजवळ खेळत होता. त्याच्या खेळामध्ये कृष्ण होता, खेळामध्ये मेळ होता. नाव तर शुभ त्याचं भागवत सांगणारा तो त्या ठिकाणी खेळत होता. खेळता खेळता त्याला हात जोडले. धर्माने विचारलं, साहेब तुला आम्हाला तिकडे न्यायचंय, पूजा करायची, सोन्याच्या सिंहासनावर अग्रपूजा करायची तुझी. खेळता खेळता त्या पोराने बोट दाखवलं एका बाजूला. तो झाडू ज्याच्या हातात आहे ना त्याची पूजा करा. असा तरुण जर आज असला तर 5000 वर्षापूर्वी होता. तसं म्हातारा माणूस घरामध्ये, असा तरुण घरामध्ये. कसं असेल ते घर. खेळ होता, खेळामध्ये रमण होता. तुमच्या अंत प्रेरणा चांगली असेल ना तर खेळाची पूजा ते वेगळी पूजा करायची गरज नाही. अंतःकरण जर तुमचं बरोबर नसेल, अंत प्रेरणा तर पूजेचा खेळ होऊन जातो. यम ब्रह्मा वरुणेंद्र रुद्र मरुत देवाजवळ बसलेला आहे, डोळे झाकलेले आहे. श्लोक म्हणता म्हणता सूचना करतो. स्तुनुवंती दिव्यैस्तवैर. चहा कर ग पटकन चहा ठेव. वेदै सांग पदक्रम. पत्ती थोडी जास्त टाक, साखर थोडीशी कमी टाक. गयंती यम सामगा ध्यानावस्थित. समोर फुटतो हलगली, तो दिसत नाही का, ती घाण काढून घ्या अगोदर. पूजेचा खेळ होतो. आणि चांगदेव भट्ट खेळ करतात तर त्या खेळाची पूजा होऊन जाते. खेळ खेळीमेळीने पाहता आला पाहिजे. खेळीमेळीने. मी ते एक दृष्टांत सांगत असतो. भारत पाकिस्तानची मॅच होती. शेवटी एकच रन पाहिजे होता. सचिन खेळत होता, एकच बॉल होता, शोएब अख्तरच्या हातामध्ये होता. लोक पाहत होते. टीव्ही समोर बसलेले करोडो लोक रोड ओस पडलेले असतात. भारत पाकिस्तानची मॅच म्हणजे फार इंटरेस्ट असतो सगळ्या लोकांना. बघत होते, स्थिर झाले होते. शेवटचा क्षण आहे. सचिन उडबाशा काढतो, 2-3 बॅट मागं पुढे फिरवतो, 1-2 पावलं मागं पुढे होतो. लोक सगळे त्याच्याकडे बघतात. त्याच्यामध्ये भारत बघतात. सचिन बघ रे बाबा, तू हारला म्हणजे भारत, जिंकला म्हणजे भारत जिंकला. बघ काय होते कोणास. एक गप्प बसला, बोल नको तू. ए तुला काय झालं, खोकल्याला गप्प बसला तू. शांत वातावरण अगदी. डोळे स्थिर झालेले आहेत अगदी. शोएब अख्तर तिकडून येतो, हातामध्ये बॉल असतो, जोरात पळत येतो. हवेने केस असे उडत असतात, त्याचे आळे पिळे देत असतो, जणू त्याला वातच झालेला आहे. आणि जोरात पळत येत असतो. ए बोल ना कोणी, शांत राहा. श्वास रोखलेले असतात, अगदी स्थिर झालेले असतात. काय वातावरण त्यावेळेच. वेगवेगळ्या जातीची, वेगवेगळ्या धर्माची, वेगवेगळ्या वयाची माणसं एक झालेली असतात. प्रत्येकाच्या डोळ्यासमोर क्रिकेट असतो, प्रत्येकाच्या डोळ्यासमोर रन दिसतो. एकच, फक्त एक पाहिजे, फक्त एकच पाहिजे की जिंकला भारत, एकच पाहिजे. तिकडे जसं पाकिस्तानला वाचतं, पाकिस्तानला वाटतं बस एकच बॉल आहे, शेवटचा आउटच केला पाहिजे, आउटच केला पाहिजे. 2 भागामध्ये विभागले गेलेले समाज स्थिर आहे, अगदी शांत आहे. कुणी कोणाला बोलू देत नाही, कुणी कोणाचं काही करत नाही. भूक लागली तसेच बसले, लघुशंका तारून बसले, पण सहन करतायत. बघू म्हणतात, नंतर बघू म्हणतात. अशा वेळेला तुम्ही जाण त्यांना म्हणा चलांचे प्यायला मारतील तुम्हाला सगळे ते. कसं वातावरण असतं, अगदी वातावरण कसं आहे, बेकार वातावरण आहे. शांत, श्वास थांबलेले आहेत, श्वासाचा आवाज येत नाही. आला पळत शोएब अख्तर, मारला टपुरा, उडाला त्रिफळा, सचिन आऊट. भयंकर सगळं. मुंबईला एका घरामध्ये टीव्ही पाहत होते, उदास झाले सगळे, बेकार झालं म्हटले. टीव्हीचा जो मालक होता घरचा, त्याला रागाला हातात दगड घेतला, टीव्हीवर फेकून मारला. फुटला का, उडाला, डोळ्यामध्ये घुसला. त्याच्यात दवाखान्यामध्ये गेले. मॅडम होती, बाईने विचारलं रस्त्यात पडले का, म्हणे नाही. ते काच घुसला म्हणून. कोणी मारला का मला, म्हणे नाही. ते काच कसा घुसला तुमचे डॉक्टर. त्याचं काय म्हणे, मॅडम मी क्रिकेट पाहत होतो म्हणे, आणि सचिन खेळत होता, आणि शोएब अख्तरच्या हातात बॉल होता म्हणे, एकच रन पाहिजे होता ना, आम्हाला वाटत होतं, पण ते हरला म्हणे, मला नाही सहन झालं म्हणे, आऊट झाला तो. आणि मी दगड घेतला, टीव्हीवर मारला, काच फुटला, डोळ्यात घुसला. बाई म्हणे वेडे कुठले, खेळ खेळासारखा बघायला पाहिजे की नाही, खेळी म्हणे नाही.
असं कुठं असतं का? एवढा आवेश असतो का? सचिन का तुमचे डोळे बघायला काही वेळेस सगळे करता आपलं? ओ मॅडम, तुम्हाला क्रिकेटचा काय इंटरेस्ट आहे म्हणे? त्याला इंटरेस्ट लागतो म्हणे क्रिकेटचा. बाई म्हणे मला सगळ्यात जास्त इंटरेस्ट आहे, तुला काय माहितीये? ते म्हणे तुम्हाला कसा इंटरेस्ट आहे? ती म्हणे मी सचिनची बायको आहे अंजली तेंडुलकर, हा माझा दवाखाना आहे. पागल कुठले एअरपोर्ट लोक म्हणे, स्वतःचे धंदे सोडतात नाही ते भिकार धंदे करत बसतात. बाप आवता मागे किती रन काढतो याचा विचार केला का? बाप कंडक्टर आहे, बाप किती रन काढतो माहिती का मला? धुळ्याच्या त्याचा विचार केला का? खेळ खेळी मिळणे पाहता आला पाहिजे. धर्माला जर असेल तर तो तिकडे, तो हातात झाडू त्याच्या जा तिकडे. धर्मराजा गेले, हातात झाडू असलेल्या माणसाकडे कोण आहे? तो आहे भगवान गोपाळ कृष्ण. ज्याच्या एका हातामध्ये झाडू आहे, दुसऱ्या हातात सुदर्शन आहे, एका हातात सत्ता, दुसऱ्या हातात सेवा आहे. भिडलाय तो आभाळाला जाऊन डोका भिडला आणि जमिनीचे पाय त्याचे मातीवर आहेत. असा अखंड असलेला परिपूर्ण असलेला कृष्ण जीवनात तोल आहे त्याच्या. एका बाजूला सेवा, दुसऱ्या बाजूला सत्ता. बसवलं त्याला सिंहासनावर, पूजा सुरू झाली. सगळ्यांना कुठं सुरू होतं का पूजा सुरू झाल्यानंतर? नाही, त्रिविधत आहे, विपरीत आहे, अनुकूल आहे. नाही सहन झालं, शिशुपाल उठला आणि शिव्या द्यायला लागला. खूप शिव्या द्यायला, खूप शिव्या द्यायला लागला. त्याला काय कळतं? हे गवळ्याचं पोट्ट आहे, मारताय चाटा. कागासूर मला कावळा मारला रे, बघा. अरे बगळा मारला याने केलं काय? गोवर्धन उचलला, गवताची एक पेटी उचलल्या म्हणजे बेट्याने चाटा मारतो, लोकांना चाटा मारत राहतो. दया दुधाची चोरी करणार आहे, चोर आहे. शिव्या द्यायला सुरुवात केली, कृष्णाने ऐकायला सुरुवात केली. इथला कृष्ण मला सगळ्यात जास्त आवडलेला आहे, कारण इथे त्यांनी पृथ्वीला गुरु केलेला आहे. सर्वांगी विदारिती भूते, केवढी सहनशीलता आहे. कृष्ण मला आवडला जेव्हा त्याने विष प्राशन केलं. आम्ही एक शिवी सहन करू शकत नाही, मी कृष्णाचे उपासक नाही. ही सहिष्णुता, आणि म्हणून तर त्याला सांगण्याचा अधिकार आहे. तान तितिक्षस्व भारत मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदा आगमा पायिनो नित्या तान तितिक्षस्व भारत. तितिक्षस्व सहन कर सगळं. अरे सहन करण्यासाठी गुण घ्या कुठून? अवधूत सांगतो इथून घे ना, पृथ्वीपासून तो गुण घे. तिच्यामध्ये तो गुण आहे सहनशीलतेचा.